तुमची शेती हायवे, रेल्वे किंवा एखाद्या मोठ्या सरकारी प्रकल्पासाठी कंपल्सरी ॲक्वायर्ड म्हणजे सरकारने सक्तीने ताब्यात घेतली आहे का? जमीन जाताना दुःख तर होईलच, पण जो मोबदला मिळतो त्यावर इन्कम टॅक्स लागणार या भीतीने अनेक शेतकरी टेन्शन मध्ये येतात. पण थांबा, तुमचं टेन्शन लगेच दूर करतो. नीट ऐका. जर तुमची कोणतीही शेतजमीन सरकारने कंपल्सरी ॲक्वायझेशन अंतर्गत ताब्यात घेतली असेल तर त्यावर मिळणारा कंपेन्सेशन हा पूर्णपणे टॅक्स फ्री असतो. हो, तुम्ही बरोबर ऐकलं. इन्कम टॅक्स कायद्याच्या सेक्शन 1037 नुसार तुमची शेतजमीन रुरल असो किंवा अर्बन, तुम्हाला 1 रुपयाही टॅक्स भरावा लागणार नाही. पण यासाठी 3 महत्वाच्या अटी असतात. 1. ती शेतजमीन ऍग्रिकल्चर लँड म्हणजे शेत जमीनच असावी. 2. जमीन ताब्यात घेण्यापूर्वी मिनिमम 2 वर्ष तुम्ही तिथे स्वतः किंवा तुमच्या कुटुंबाने शेती केली असावी. रूल 3. हे संपादन सरकारी कायद्यानुसार पूर्ण असायला पाहिजे आणि जर या 3 अटी पूर्ण होत असतील तर सरकारकडून मिळणारा मोबदला तुम्हाला पूर्णपणे टॅक्स फ्री असतो. तुम्हाला त्याच्यावर कोणताही कॅपिटल गेन टॅक्स देण्याची गरज नसते. अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी फॉलो करा पैसे की यात्राला. धन्यवाद.